नमस्कार, मी सागर शिंदे, SB शिंदे डेअरी फार्ममध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर एक नवीन सुरुवात म्हणून आता आम्ही गांडूळ खत प्रकल्प म्हणजे वर्मी कंपोस्ट हे चालू करतोय। साधारण आपल्या शेडमध्ये तशी पाहायला गेली तर अशी ह्याच्यासाठी सेपरेट जागा अशी नव्हतीच। मग त्यासाठी आम्ही काय केलं, हे जे शेड बघताय तुम्ही, तर हे आम्हाला लहान जनावरांसाठी करायचंच होतं। मग साधारण हे 20 बाय 40चं शेड होतं। मग आम्ही त्याच्यामध्ये असं केलं की हे 20 फुटाचा जो शेड होता त्याला आम्ही पुढं 10 फूट एक्सटेंड केलं आणि राहिलेले अँगल्स जे होते, जे पाईप होते ते वापरून आणि काही बांबूच्या सहाय्याने थोडंसं वर ताडपदरी लावून हे असं एक स्ट्रक्चर तयार केले, जेणेकरून आपली बॅग 12 फुटाची व्यवस्थित बसावी आणि या साईडला सुद्धा या गव्हाणीमध्ये या बारक्या रेड्यांनाही चारा टाकता यावा असा 3 फुटाचा पॅसेज देखील ठेवला आहे। म्हणजे ह्यांचंही या शेडमध्ये सगळं भागतं आणि वर्मी कंपोस्टलाही आपल्याला जागा इथं मिळते। साधारण प्लॅन असा आहे की 1-2 बॅचेस या ठिकाणी काढायच्या आणि मग ह्यातलं जे रेव्हेन्यू असेल, ह्यातली जी इन्कम असेल, ह्या इन्कम थ्रू आपल्याकडे दुसरीकडे दुसऱ्या प्लॉटमध्ये आपण हे पूर्णपणे शिफ्ट करणार आहोत। तर तुर्तास इकडं करायचं नियोजन आहे। तर शेण बेसिकली आम्ही तिथं म्हशी आहेत सगळ्या तिथं, तर तिथलं शेण भैया काय करतो, टबामध्ये आणून इकडे टाकतो। इकडे पण आम्ही असं पूर्ण म्हणजे हा 80 फुटाचा पॅसेज आहे, त्या एंडपासून ते इकडच्या एंडपर्यंत 80 फुटाचा पॅसेज आहे। तर आम्ही शेण प्रत्येक वेळेस असं पसरून टाकतो हे असं। आणि मग ज्या वेळेस हे 2-3 फुटाचं एक लेयर असते ह्याच्यावर, म्हणजे 2-3 फूट असा एवढा हा साठतो, तेव्हा आम्ही तिकडून JCB आणतो आणि हा अख्खा शेण असा पलीकडच्या साईडला पलटी मारून घेतो, जेणेकरून तो व्यवस्थित सुकतो। आणि मग ह्या वेळेस आम्ही तो तिकडचा पलीकड जो थोडाफार वाळलेला शेण होतं, तर ते आम्ही JCBच्या समोरच्या बकेटच्या सहाय्याने ह्या गेटमधून इकडं आत आणलं। ते थोडंसं ओलं असल्या कारणाने आम्ही त्याला पसरलं JCBनीच। आणि आता हे जवळपास व्यवस्थित वाळलेलं आहे। तर आता आपण हे याच्यामध्ये बेडमध्ये वगैरे इझिली टाकू शकतो। हा आमचा रॉकी हाय बोल ना, हाय बोल। तर आता बेड भरायची प्रक्रिया सुरू आहे। मजूर लवकर मिळत नसल्याने आम्ही घरच्या घरीच आधी खुट्ट्या वगैरे ठोकून माप घेऊन कामाला सुरुवात केलेलीच होती। आणि आम्ही घरचंच ॲक्च्युली ह्याच्यामध्ये सगळे कामं करतोय आता, फक्त 1-2 मजूर सपोर्टला आहेत। तर अशा पद्धतीने काल 2 बेड भरून घेतले आम्ही हे असे। हे बेड साधारण 4 फूट रुंद, 2 फूट उंच, 4 फूट रुंद, 2 फूट उंच आणि 12 फूट लांब असे ह्या डायमेन्शनचे आहेत। तर काल हा बेड भरला। आता ॲक्च्युली असं झालं की जो वर्मी वॉशसाठी जो ड्रेन आपण काढत असतो, तर त्याच्यासाठी आपल्याला इकडे खाली होल करायचे होते, पण आता हा जो कॉन्क्रीटचा भाग जो दिसतो हा आल्या कारणाने आपल्याला आता हा ब्रेकरच्या सहाय्याने फोडून ह्याच्यामध्ये पाईप लावायला लागणार आहे। तर आता आज हे 2 बेड भरायचे आहेत, 2 आणि हा तिकडचे 2 झाले तर ते पण भरायचे आहेत। तर हे असं आम्ही मक्याचा पाला होता आमच्याकडं, तिकडं बघितलं तर तुम्हाला दिसेल, मका लावली होती आम्ही, त्याचं खळं केल्यानंतर त्याचा पाला राहिला होता, तर तो पाला आम्ही खालच्या लेअरला टाकलेला आहे। याच्या खाली आम्ही कीटकनाशक आणि बुरशीनाशक वगैरे, बुरशीनाशक नाही कीटकनाशक टाकलेलं आहे, जेणेकरून मुंग्या, किडे
घुशी वगैरे काही लागू नये म्हणून, आणि 4-8 पण टाकलेला आहे. तर असा आधी आम्ही खालचा एक लेअर हा पाला, त्याच्यानंतर वरती शेणखत असं टाकलेलं आहे. आणि ह्यात सुद्धा मध्ये थोडाफार पाला पाचोळा आहे, म्हणून आम्ही सेपरेट काय लेअर त्याला दिलेली नाही. सगळं मिक्स असल्या कारणाने तुम्ही बघू शकता कुठे कुठे आहे तसं थोडं. तर इकडं आता हे सगळं शेण ह्या ताडपदरीमध्ये आम्ही टाकून 4 जण उचलून आम्ही ह्याच्यामध्ये टाकतोय, म्हणजे पटपट होतं. पाट्यांनी वगैरे जरा टाइम लागतो आणि मजुरांची संख्या पण जास्त लागते. तर आम्ही आता घरचे दोघं तिघं आणि बाहेरचे दोघं तिघं मिळून आम्ही असं 4-5 जण 5-6 जण जे जमतील त्यांच्या साह्याने सगळं करत आहोत. आता ॲक्च्युली मला एक डिटेल्ड व्हिडिओ बनवायचा होता फार्मचा, जो मी बनवेल येत्या काही दिवसामध्ये, ज्याच्यामध्ये पूर्ण आमच्या फार्मची टूर देईल, मशीनची आणि म्हणजे एकंदरीत सगळ्या जनावरांचं इंट्रो त्याच्यामध्ये असेल. आणि म्हणजे काय आहे, कसं चालतं, फीड कसं होतं, या सगळ्या गोष्टीबद्दल चर्चा करायचीच आहे, माहिती द्यायचीच आहे. मग बघूया. परत चारा व्यवस्थापनामध्ये पण काम केलेलं आहे, ब्रीडिंगवर पण काम करत आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करणार आहे नक्कीच. थोडासा वेळ आणि या सगळ्या गोष्टी मॅनेज करून करायच्या आहेत. तर ठीक आहे, या व्हिडिओमध्ये एवढंच. तरी मधून क्लिप्स आहेत ह्या टाकत जाईन. आणि हे नवीनच म्हणजे सुरुवात आहे, हे काय आधी केलेलं नाही आहे. तर तुमचे पण काही सजेशन्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, जेणेकरून आम्ही पण ते इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करू. बाकीचा पूर्ण इंट्रोडक्शनचा व्हिडिओ येत्या काही दिवसात बनवायचा प्रयत्न नक्कीच करेल. सो थँक्यू, धन्यवाद.